नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। जीएम वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा येथे 29 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती शाखा तळा यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय आणि सूत्रसंचालन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेत संस्थापक कोकण मराठी साहित्य परिषद तळा तथा जीएम वेदक कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य श्री पुरुषोत्तम मुळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री जयदीप देवरे, गोमसाप तळाचे अध्यक्ष श्री हेमंत बारटक्के, सदस्य श्री प्रणय इंगळे, युवा शक्ती प्रमुख श्री श्रेयस रोडे, कार्याध्यक्ष श्री संदीप जामकर, पत्रकार डी.टी. आंबेगावे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यशाळेचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री पुरुषोत्तम मुळे, संस्थापक गोमसाप तळा यांनी केलंय। त्यांनी प्रास्ताविकातून सदर कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश विशद केला। ते म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण असतात। या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं, त्यांच्यामध्ये धाडस निर्माण व्हावं यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। या कार्यशाळेतून मिळणाऱ्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी अभिनय आणि सूत्रसंचालन या कला प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी उपयोग करावा असं आवाहनही केलंय। त्यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जयदीप देवरे यांनी अभिनय आणि सूत्रसंचालन करताना शब्दांना किती महत्त्व असतं याची विद्यार्थ्यांना माहिती दिली। तसेच श्री संदीप जामकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यशाळेत श्री हेमंत बारटक्के यांनी सूत्रसंचालन कसं करावं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं। ते म्हणाले की सूत्रसंचालन करताना आवाजातील चढ उतार, शब्दांचा अचूक उच्चार यांना खूप महत्त्व असतं। ते पुढे म्हणाले की सूत्रसंचालन प्रभावी होण्यासाठी समयसूचकता असली पाहिजे, भाषेचा वापर करता आला पाहिजे। तसेच अनेक उदाहरणे आणि दाखले देऊन विद्यार्थ्यांच्या मनातून सूत्रसंचालनाची भीती त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला। तसेच या कार्यशाळेत अभिनय या कला प्रकाराबद्दल श्री प्रणय इंगळे यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केलं। त्यांनी अभिनय म्हणजे काय हे सांगताना दिसणं महत्त्वाचं नसतं, तर प्रभावीपणे व्यक्त होणं महत्त्वाचं असतं हे विद्यार्थ्यांना पटवून दिलं। आयुष्यभर प्रत्येकजण अभिनय करत असतो, पण त्याचा उपयोग आपण करिअर करण्यासाठी करावा असं आवाहन केलं। यावेळी दिया दळवी, ऋतुजा आंबले, क्षितिजा करण, साक्षी सुकुम, राहुल डाके आणि जयदीप रिसूड या विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या। सदर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमारजी वेदक, सचिव श्री उन्मेषजी वेदक यांनी सदर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी परवानगी देऊन मोलाचं मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचं निवेदन आणि आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी.बी. अभंगे यांनी केलं। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। कवितेचे नाव आहे भास। वेळ ती असल्याची जोडीला किरण, वेळ ती असल्याची जोडीला किरण, प्रवाह कोरड्या ऋतूचे आधाराला पवन। वाटे मला सारखे जरा आभास घ्यावा, वाटे मला सारखे जरा आभास घ्यावा, पांघरुण या गारव्याचा आसमंत सोसावा। कळते वळते नेहमी हा स्पर्श ओळखीचा, कळते वळते नेहमी हा स्पर्श ओळखीचा, न्याहाळून सोड सके हा रंग तुझ्या देहाचा। मोहक ओलसर मातीचा लपतो आहे गंध, मोहक ओलसर मातीचा लपतो आहे गंध, मधुर वेडावेड लावतो तुझेच रेशमी छंद। सुमनांत झेलत राहतो निखळ अंतरंग, सुमनांत झेलत राहतो निखळ अंतरंग, वेधून घेतो मला भव्य व्यासाचे सारंग। प्रेम निरागस या कवीचे सुरेख आखले कोडे, प्रेम निरागस या कवीचे सुरेख आखले कोडे, रस्ता रस्ते भेद गोवळे भाव मनी गुंतले। माझ्या ओळी मनात जरी होते ते ओठावर कधीच ना आले, मनात जरी होते ते ओठावर कधीच ना आले, माझे प्रेम तुझ्यासमोर मला कधी व्यक्तच करता नाही आले। तुला भेटण्याची ओढ मनी दाटून अशी आली, तुला भेटण्याची ओढ मनी दाटून अशी आली, पाहता क्षणी तुला माझ्या गाली चढते लागली। येता समोर तू मी तुझ्यातच गुंतून गेले, येता समोर तू मी तुझ्यातच गुंतून गेले, बघता बघता नकळत मी तुझीच होऊन गेले। अबोल माझे हे प्रेम न जाणे व्यक्त कधी होईल, अबोल माझे हे प्रेम न जाणे व्यक्त कधी होईल, तुझ्या साथीने माझ्या जीवनाला नव्याने पूर्णत्व प्राप्त होईल। थँक्यू। माझ्या कवितेचे नाव आहे मैत्री। मैत्रीत नसे गरजेचे रोजचे ते बोलणे, मैत्रीत नसे गरजेचे रोजचे ते बोलणे, जुन्या नात्यास आपल्या मापात अंतराच्या तोडणे, जुन्या
त्यास आपल्या मापात अंतराच्या तोडणे. आयुष्य भिन्न आपले आणि वेगळ्या जबाबदाऱ्या. आयुष्य भिन्न आपले आणि वेगळ्या जबाबदाऱ्या. परी आढळ स्थान तुझे माझ्या जीवनात साऱ्या. परी आढळ स्थान तुझे माझ्या जीवनात साऱ्या. येता आठवण तुझी ओढ भेटीची लागे. येता आठवण तुझी ओढ भेटीची लागे. फेसबुकवरील पोस्ट खबरवार तुझी सांगे. फेसबुकवरील पोस्ट खबरवार तुझी सांगे. ओढण्या गाडा आयुष्याचा झालो दिनक्रमात व्यस्त. ओढण्या गाडा आयुष्याचा झालो दिनक्रमात व्यस्त. परी तुटले नाही नाते अन राहिली मैत्री तटस्थ. परी तुटले नाही नाते अन राहिली मैत्री तटस्थ. कधी येऊन अंतर टिकते तीच मैत्री. कधी येऊन अंतर टिकते तीच मैत्री. खताशिवाय संवादाच्या जगते तीच मैत्री. खताशिवाय संवादाच्या जगते तीच मैत्री. थँक्यू. छोटीशी कविता सादर करते. शांतचित्तेने ऐका अशी माझी नम्र विनंती व मी माझ्या छोट्याशा कवितेस सुरुवात करते. माझ्या कवितेचं नाव आहे निसर्ग प्रेम. निखळपणे वाहणाऱ्या पाण्यात अवखळपणा काही द्वार दिसतं. निखळपणे वाहणाऱ्या पाण्यात अवखळपणा काही द्वार दिसतं. जगत असलेल्या गारव्यात शारून जाणं स्वाभाविकच असतं. रान पाण्याच्या गुपितात राणी काही मौजेच वाटतं. अहो सफरच ती निराळी जे निसर्गावर प्रेम होतं. पाखरांचा थवा खांद्यावर अपुरा पडतो. ओळा चिंब अंगाने त्या व्यथा सौंदर्याची रेतो. दाट गर्द झाडीतून फिरणं प्रत्येकी जमत नसतं. रेखली त्या रानवटीचं आज शांततेने दिसतं. थँक्यू ऑल ऑफ यू. प्रदूषण माझा सखा सोबत. लहानपणापासून एक नको असलेला मित्र रोज भेटत असतो. गावामध्ये कुठेही गेलो तरी मी एकटा नसतो. कदाचित माझ्यावर एकतर्फी प्रेमच झाले त्याला. त्याचं नाव आहे प्रदूषण. तो आता माझा सखा सोबती झाला. आमच्याकडे तो रोज सकाळी सर्वात आधी उठतो. तो रात्री पलंगावर देखील रोज सोबत झोपायला येतो. त्याचं नाव प्रदूषण. तो आता माझा सखा सोबती झाला. तो सर्वांना उघड्या डोळ्यांनी कोणताही ठोस पुरावा नसतो. कधी डोळे चुरचुरणारा, कधी घसा खवखवणारा, तर कधी नाक झोंबवणारा दुर्गंध असतो त्याला. त्याचं नाव प्रदूषण. तो आता माझा सखा सोबती झाला. तो कधी रिमझिम पावसाच्या सरी तर कधी गडद धुक्याच्या आडून येतो. कधी नदीच्या पाण्यात येऊन माशांचा जीवच घेऊन जातो. प्राणी पक्षी झाडे माती आणि निर्जीव वस्तूही वैतागल्यात त्याला. त्याचं नाव प्रदूषण. तो आता माझा सखा सोबती झाला. एखाद्या दृष्ट ग्रहाप्रमाणे चिकटलाय आमच्या राशीला. तरीही कुठे नोकरी मागायला गेलो तर लागतो पुढाऱ्याचा वशिला. मग एवढा त्याचा त्रास आम्ही सहन करतो तरी कशाला. त्याचं नाव आहे प्रदूषण. तो आता माझा सखा सोबती झाला. स्थानिकांना सोडून कारखान्यात बाहेरचेच लोक भरतात. बोलतात स्थानिक नको रे बाबा ते दादागिरी करतात. मग त्याला आमच्या उरावर बसवताना आमची भीती का वाटत नाही तुम्हाला. त्याचं नाव प्रदूषण. तो आता माझा सखा सोबती झाला. आता तर कोकण रासायनिक क्षेत्र बनवण्यात येईल. मग आमच्या जीवाशी चाललेला खेळ कधी बंद होईल. अनेकांना विनवणी करून देखील मदतीला कोणीही आलं नाही. आणि म्हणूनच नाईलाजाने त्याचं नाव प्रदूषण. तो आता माझा सखा सोबती झाला. धन्यवाद.
स्वरचित नाही आहे सर, ती श्रीयुत गुरु ठाकूर सर यांची आहे कविता. तर की नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये. अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये. नशिबाच्या नावानेही उगाच गाळ्या काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे, जेव्हा फोल ठरतात दावे, कळत नाही कुठे जावे. सगळी दारं होतात बंद, आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, मग अचूक दिसते वाट, पुण्याआधी मिळतो काठ. मग अचूक दिसते वाट, पुण्याआधी मिळतो काठ. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. म्हणूनच म्हणतो फक्त एकदा, म्हणूनच म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं जमून पहा. मित्र सखा जिवलग यार, स्वतःच शोधून पहा. धन्यवाद. आजचा कार्यक्रम हा खरं तर अभिनय व सूत्रसंचालन तसेच विद्यार्थ्यांच्या काही कविता आपण सादर करतो आहोत. तर हे शब्द रचनेत भ्रमलेले सर्व साहित्यिक आपल्यासमोर उपस्थित आहेत. शब्दामुळे काय होतं याच्या संदर्भात जरा 20 सेकंदाचं मी तुम्हाला वाचून दाखवतो ऍक्च्युली, आणि माझे 2 शब्द मी संपवणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, पण ऍक्च्युली शब्दामुळे काय होतं हे मला सांगायचं. कारण आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली ही सगळी मान्यवर मंडळी शब्द रचनेत आपल्याला सर्वांना गुंतवून ठेवत असतात. त्यांचा अभिनय असेल, त्यांचं काव्य असेल, कथा असेल, तर या शब्दांमुळे काय काय होतं मला थोडंसं तुम्हाला सांगायचं. भीष्माला शब्द फुटले नाही आणि कैकेयीला शब्द आवडता आले नाही. घडलं काय तर महाभारत आणि रामायण. द्रौपदी पांचाली झाली ती कुंतीच्या एका शब्दाने, आणि भीष्म राजा असूनही मांडलिक ठरला तोही शब्द दिल्यामुळे. शब्दाला फार महत्व असतं. अर्जुनाने कृष्णाला समर्पण केलं ते शब्दामुळे, आणि कृष्णाने अर्जुनाचं मन परिवर्तन केलं तेही शब्दामुळे. कर्णाने दुर्योधनाला तो चुकीचा असतानाही साथ दिली तेही शब्द दिल्यामुळेच, आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेही शब्दामुळेच. एक शब्द आयुष्यभरासाठी कोणाची साथ मिळू शकतो, तर एक शब्द आयुष्यभरासाठी आपल्या माणसापासून आपल्याला दूर करतो. हे तितकंच खरं, कारण शब्दच शस्त्र असतात आणि शब्दच जखमेवरचं मलम असतात. धन्यवाद. थँक्यू. ज्याला खऱ्या अर्थानं जर करिअरच करायचं असेल तर तो चांगल्या प्रकारे मार्गदर्शनाचं अवलोकन करेल आणि त्या अनुषंगाने आपलं करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु ज्यांना करिअर करायचंच नाही, ज्यांना फक्त BSc व्हायचंय आणि चला रोहा म्हणा किंवा माणगाव म्हणा किंवा अन्य ठिकाणी कुठेतरी 10-15 हजाराची आपल्याला नोकरी मिळते, नोकरीवरच राहायचंय, हे ज्यांनी डोळ्यासमोर स्वप्न बाळगलेलं असेल त्याचं उद्याचं जे स्वप्न आहे ते कदाचित अपूर्ण अवस्थेमध्ये राहू शकेल. प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा आहे, फार मोठ्या करिअरच्या संधी आहे, फार मोठं आपल्याला भविष्य आपल्या डोळ्यासमोर उभं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला जर चांगल्या प्रकारे साथ करायची असेल, प्रयत्न करायचा असेल, मेहनत करायची असेल, पुढे जायचं असेल, तर हे जे तुमच्या समोर बसलेले सर्व जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचं. अरे राजांनो, आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऍक्टिंगच करत आलोय. हे सर तुमच्यावर चिडतात म्हणजे ऍक्टिंगच असते, आणि शिक्षक आपण चिडतोच की विद्यार्थ्यांवर. बऱ्याच वेळेला प्रिन्सिपल समोर जाताना आपण ऍक्टिंगच करत जातो. अहो, ही ऍक्टिंग जी आहे ना, ही कुठे, कशी, कुठे आणि कधी कामाला येईल हे नाही सांगू शकत आपण. आता एकमेकांकडे खुणा करू नका की तू केलेली ऍक्टिंग त्यावेळी होती म्हणून, हे लक्षात घ्या. त्यामुळे या ऍक्टिंगचे जेवढे बारकावे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अंमलात आणता येतील, यूज करता येतील, ते फार महत्वाचं. बाबांनो, तुम्ही सुरुवात करावी लागते. आपल्यातली तो जो क्षमता आहे, आपल्यातलं जे बलस्थान आहे, की मी सूत्रसंचालन चांगलं करू शकतो,
मी माझं वक्तृत्व भाषण चांगलं करू शकतो, हे पहिलं स्वतःला ओळख झाली पाहिजे मित्रांनो. स्वतःला ओळखा हेच खरे शिक्षण असं आपल्याला म्हटलंय. त्यामुळे माझ्यातला गुण मला स्वतःला कळला पाहिजे, म्हणून मग मी स्टेजवर जाऊन माझ्यातली कला अधिक समृद्ध करू शकतो. मी आभार मानतो आणि माझा आभार मानतो संपूर्ण जा 4 वेळी बोला दिले. तू जाशील त्या ठिकाणी याला स्टेजवर उभा राहशील, थोडंसं तुला डेअरिंग येईल पहिल्या वेळेला, दुसऱ्या वेळेला म्हणशील सर जरा आभार मानू काय नाही का. हे आपली या ठिकाणी डेअरिंग आपण केली पाहिजे. मग अशी असं म्हटलं की अभिनय करायला सौंदर्य लागतं असं अजिबात नाही का. मग आपण नाना पाटेकर माहिती आहेत आपल्याला, जॉनी लिव्हर आहे, दिसायला फार सुंदर नाही, पण अभिनय क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये उत्तुंग शिखर त्याने गाठलेलं आहे. अशी अनेक माणसं या ठिकाणी आहेत. मी एक पोस्ट केला होता हॅपी थॉट. कशासाठी? तर सूत्रसंचालन करण्यासाठी. मी या पंचायत समितीमध्ये 22 वर्षे काम केलं, तळा पंचायत समितीमध्ये. पण तळा पंचायत समितीमध्ये आपले तटकरे साहेब येऊ देत, मंत्री महोदय येऊ देत, शिवो येऊ देत, शिक्षणाधिकारी येऊ देत, ते कोणी यायचंय म्हटलं की मला आमचे व्हिडिओ सांगितले आमचा सर उद्या अमुक माणूस यायचा आहे, किंवा त्या अगदी त्या क्षणाला येणार असेल तर त्यांना माहिती आहे की हे सूत्रसंचालन आपलं सर करू शकतात. मग तिथं मी लगेच उभा राहिला. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.